लावला का? नाही. हां हां. मग आता पंधरवडा कलेक्टरचा आला होता, मग दारूला आले होते कलेक्टर, त्यावेळेस जाते की भेटलो नाही. भेटलं हो. मग त्यावेळेस काय म्हणतो? करतो म्हणजे काय बरं 15 दिवसात 2 झाले. बरं 15 नोव्हेंबरवर व्यवस्थित आहे आपल्या बाजूनं आहे. म्हणजे सत्य बाजूनं म्हणजे खोटं नाही, सत्य. ही लोक रस्ता करून देतात. आता शेती वही कोण करतात? कधी जाऊ नये. गडी लावून त्यांना जायला आता रस्ता नाही. दुसरं कोण आहे पण ते लांब पडतो. हां, माझं नाव अनंत विठ्ठलराव देशपांडे, राहणार कोळपिंपरी, तालुका धारूर. मग तिथं माझे सर्वे नंबर 69मध्ये वडिलोपार्जित जमीन आहे आणि नंबर बांधावर अलीकडूनच माझ्या सख्ख्या भावाची जमीन होती. ती गावातील एका व्यक्तीनं घेतलेली आहे आणि त्यानं नंबर बांधावर म्हणजे वहिवाटीवर रस्त्यावर दगड गोटे टाकून लांबलचक उंचाचे रस्ता अडविलेला आहे. त्याप्रमाणे त्याला गावातच विनंत्या केल्या तेव्हा रस्ता का अडवायला, तर त्याने काही ऐकलं नाही. म्हणून किल्ले धारूर येथील तहसीलमध्ये 4 वर्षापासून अर्ज दरबारे केलेले आहेत. समक्ष भेटणं, एक दिवशी उपोषणं केलेले, वरिष्ठाकडं आयुक्ताकडं पत्र पाठवलेले, त्यांचे पत्र आले, जिल्हाधिकारी साहेबांचे पत्र आले, तरी त्यांचं काही माझी दखल घेतलेली नाही. म्हणून मला नाविलाजाने आमरण उपोषणासाठी बसावं लागत आहे. आज माझं जवळपास अंदाजे सुमारे वय 80 वर्ष आहे. मला 3च मुली आहेत, मुलगा नाही. म्हणून आणि शेत माझ्या नावावर असल्यामुळं मलाच हा मार्ग अवलंबावा लागत आहे. बरं पाहिलं तर तुमचं वय 80 आहे बाबा, मात्र प्रशासन देखील लक्ष देत रशीद, नाही. आज तर दारात बसावं लागतं प्रशासनाला. हां. काय वाटतं तुम्हाला? आता काय आता नाविलाज आहे म्हणून. पालकमंत्री अजित पवार हो. आहेत, काय मागणी आहे तुमची त्यांच्याकडे? आता परवा येणार आहेत असं कळालं आहे. मग एखाद्या परवा दिवशी येऊन त्यांना मला भेटावं लागेल असं आहे. काय मागणी राहील तुमची त्यांना? हे रस्ता मिळाला पाहिजे, अडविलेलं पाणी हे पाण्याला वाट दिली पाहिजे. सरकार तर म्हणते आता शेतरस्ते दिले गेले पाहिजे, हो. शेतकऱ्यांना विविध योजना दिल्या असं हो. सांगतंय. वाटतंय का तुम्हाला काही? पण अजून तर त्याचं काही अंमलबजावणी नाही असं आहे ना. जेव्हा होईल तेव्हा होईल असं आहे ना. पण आज तर माझं नुकसान व्हायला लागलं ना, सगळ्या गोष्टी जाण्या येण्यासाठी हे व्हायला लागलं आणि तळस साचून माझं 50,000चं जवळपास नुकसान व्हायला लागलं. पाण्याला वाटच नाही ना, नैसर्गिक पाण्याला पावसाच्या ह्याच्या त्याच्या. मला ते वाट मिळावी म्हणून माझं हे आहे. आणि नाविलाजानं धारूर तहसीलनं हे केलं नाही म्हणून जिल्हाधिकारी साहेबांच्या दारात मला बसण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी जर दखल घेतली असते 4 वर्षात 4 तहसीलदार झाले बदल्या होऊन हे करून, पण याकडे काही कोणी घेतलेलं नाही. आणि विशेषतः तहसीलदार जरी चांगले असतील तर खालचे जे कर्मचारी आहेत ते नीट ऐकत नाहीत. त्यांचं बरोबर हे नाही. साहेब सांगतात फाईल आणून दे म्हणून, हो म्हणते, देत नाही. तू कर रडल्यावनी, मी करतो मारल्यावनी, अशी अवस्था त्या तहसीलची आहे. म्हणून माझा सगळा रोष धारूर तहसीलवर आहे.